जर तुम्ही OBC, SBC, SC, ST, VJ, NT, DT किंवा कुठल्याही कॅटेगरीमध्ये असाल आणि तुम्हाला ओपन कॅटेगरीमधनं सीट अलॉट झाली असेल, तर मग तुमची ही सीट कॅन्सल होणार आहे का? तुम्हाला पुढे स्कॉलरशिपचे बेनिफिट मिळणार आहेत का? कॅटेगरीमधनं जी तुम्हाला फी भरायची होती, मग ती आता तुम्हाला ओपन कॅटेगरीमधली फी भरावी लागेल का? आता नक्की मग करायचं काय? बेटरमेंटसाठी जायचं की फ्रीज करायचं, की मग पुढे स्कॉलरशिपचा फॉर्म भरताना देखील तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे का? तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. वन बाय वन सगळ्या गोष्टी मी या ॲडमिशन प्रोसेसमधल्या यामध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत की नक्की तुम्हाला सीट कशी अलॉट होते. तुम्हाला जरी दुसरी कॅटेगरी असली तरी मग तुम्हाला ओपन कॅटेगरीची सीट नक्की अलॉट झालीच कशी, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला यामध्ये मिळतील. तर मग तुम्ही स्क्रीनवर बघतच आहात हाऊ सीट अलोकेशन वर्क. नक्की तुम्हाला हे जी सीट अलॉट होते ती नक्की होते तरी कशी, कुठल्या मेरिटवर होते किंवा कुठल्या कॅटेगरीच्या बेसिसवर होते. आणि जर तुम्ही मल्टिपल तुमच्या जर कॅटेगरीज असतील, म्हणजे तुम्ही OBC पण असाल, ऑर्फन पण असाल, मायनॉरिटी पण असाल, PWD पण असाल, त्याचबरोबरीने तुम्ही डिफेन्स देखील तुमच्या घरात कुणी असेल किंवा त्या EWS वगैरे जर तुम्ही काढून घेतला असेल, तर मग नक्की तुम्हाला सीट मिळणार कशी, कोणती मिळणार आणि कुठल्या मेरिटच्या आधारे मिळणार, हे आपण यामध्ये बघणार आहोत. तर सगळ्यात आधी तर एकदम बेसिक प्रश्न की नक्की जनरल कॅटेगरी म्हणजे काय. आता जनरल कॅटेगरीमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना असा डाऊट आहे की जनरल कॅटेगरीमध्ये फक्त आणि फक्त ज्यांना रिझर्वेशन नाही आहे ते असतात. तर असं नाही आहे. जनरल कॅटेगरीमध्ये SC, ST, OBC जेवढ्या कॅटेगरीज आहेत त्या प्लस ज्या कॅटेगरीजला म्हणजे ज्या कास्टला रिझर्वेशन नाही आहे त्या देखील या 40% कॅटेगरीमध्ये येतात. म्हणजे सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जाती, सगळ्या कॅटेगरी, सगळ्या धर्माचे लोक या जनरल कॅटेगरीमध्ये असतात. मग आता ह्या सीट नक्की असतात किती, तर ह्या 40% जागा असतात आणि उरलेल्या सगळ्या 60% जागा या रिस्पेक्टिव्ह जातीतल्या रिझर्वेशनला रिझर्व्ड असतात. आता यामध्ये जर असं असतं का की ज्याला SC, ST, OBCचं रिझर्वेशन आहे तो या जनरल कॅटेगरीतनं ॲडमिशन घेऊ शकत नाही, तर अजिबात नाही. तुमची जी काही कॅटेगरी असेल तर तुम्ही या ओपन कॅटेगरीतनं ॲडमिशन नक्कीच घेऊ शकता. इथे कुठल्याही जाती धर्माचं बंधन नाही आहे. आता या तिथे तुम्हाला आपण लिहिलं आहे की डज नॉट बिलॉंग्स टू एनी पर्टिक्युलर कास्ट, आणि त्यानंतर तिथे ऑल कास्ट आणि कॅटेगरीजचं इथे मिक्सचर असतं. याला आपण म्हणतो जनरल कॅटेगरी म्हणजेच ओपन कॅटेगरी. आणि या सीट्स आहेत आत्ता सध्या या स्टेजला महाराष्ट्रामध्ये कॉलेजेसमध्ये 40%. ठीक आहे, मग आता ज्यांना रिझर्वेशन आहे मग त्यांचं काय, तर मग आता ते जे अदर दॅन 40% सीट्स आहेत म्हणजे रिमेनिंग सगळ्या 60% जागा आहेत, मग त्यांना वेगवेगळ्या कॅटेगरीजला, वेगवेगळ्या जातीला, वेगवेगळ्या धर्मांना वेगवेगळं रिझर्वेशन आहे. मग ते आपण ऑलरेडी त्या सीट मॅट्रिक्सच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलं आहे की कुठल्या कास्टला किती % रिझर्वेशन आहे वगैरे. मग यामध्ये काय असतं, तर या रिमेनिंग ज्या काही कॅटेगरीज आहेत त्यांचा समावेश होतो 60% जागांमध्ये. आणि प्रत्येक कास्टला वेगवेगळं रिझर्वेशन आहे. आणि यामध्ये एखाद्या कास्टला जर 10% रिझर्वेशन आहे तर त्या कास्टमध्ये दुसऱ्या कास्टचा विद्यार्थी ॲडमिशन घेऊच शकत नाही, किंवा जे ओपन कॅटेगरीमधले उरलेल्या जाती आहेत त्यांना देखील या जातींच्या रिझर्वेशनमध्ये ॲडमिशन घेता येत नाही. या जागा फक्त त्या पर्टिक्युलर कास्टसाठीच असतात. जरी त्या जागा वॅकंट राहिल्या तरी त्या जागा वॅकंटच ठेवतात, पण दुसऱ्या कॅटेगरीच्या स्टुडंटला तिथे ॲडमिशन भेटू शकत नाही. यालाच आपण रिझर्व्ड कॅटेगरी असं म्हणतो. आणि मग या वेगवेगळ्या प्रकारे आहेत. मग आता नक्की तुम्हाला सीट अलॉट कशी होते, तर आता तुमचं मी आत्ता बघाशी म्हणल्याप्रमाणे जर तुमच्याकडे मल्टिपल कॅटेगरीज असतील तर मग स्टार्टिंग आपण हे आता तुम्ही स्क्रीनवर बघताय एकदम बेसिकपासून मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. आता जो आपला ऑप्शन फॉर्म आहे तो ऑप्शन फॉर्ममध्ये समजा तुम्ही प्रेफरन्स 1ला एखादं कॉलेज ठेवलं आहे, तर उदाहरणार्थ इथं आपण COEP ठेवलं आहे, प्रेफरन्स 2ला दुसरं कॉलेज ठेवलं आहे, प्रेफरन्स 3ला अजून एक कॉलेज असेल आणि खाली प्रेफरन्स नंबर 4ला दुसरं कॉलेज असेल. तर मग आता होतं काय, तर सगळ्यात आधी CETचं सेलचं जे अल्गोरिदम आहे, जे सॉफ्टवेअर आहे ते चेक करतं पहिल्या प्रेफरन्सला. ओके, पहिल्या प्रेफरन्समध्ये तुमची जी काही कॅटेगरी आहे त्या सगळ्या कॅटेगरीनुसार ते चेक करेल की तुम्हाला ॲडमिशन मिळतं आहे की नाही. मग ते झाल्यानंतर प्रेफरन्स नंबर 2वर येणार. ते प्रेफरन्स नंबर 2वर आल्यानंतर सगळ्यात आधी ते चेक करेल की तुमचं ॲडमिशन ओपन कॅटेगरीमधनं होईल की नाही. ठीक आहे, आता जर ओपन कॅटेगरीचं मेरिट हाय गेलं असेल, उदाहरणार्थ जर ओपन कॅटेगरीचं मेरिट 80% गेलं आहे आणि तुम्हाला 78% मार्क्स आहेत, तर ऑब्व्हियसली तुम्हाला ते मिळणार नाही. मग काय होईल, तुमचे उरलेले ज्या काही तुमच्याकडे कास्ट असतील, आता समजा तुम्ही त्यामध्ये OBC असाल, मग ते OBCमधनं चेक करेल. मग आता OBCचा जर कट ऑफ गेला असेल 79%, मग काय होणार, तर मग तुमच्याकडे अजून जर कुठलं उरलेलं रिझर्वेशन असेल, मग त्यामध्ये PWD आहे, डिफेन्स आहे, ऑर्फन आहे किंवा EWS आहे, जे काही उरलेलं असेल ते, मग त्या कॅटेगरीचा कट ऑफ चेक केला जातो. मग जर त्या कॅटेगरीचा कट ऑफ असेल 73% आणि तुम्हाला जर 75 असतील तर मग तुमचं त्यामधनं ॲडमिशन होणार आहे. आता जर यापेक्षा उलटी केस असेल, म्हणजे इथपर्यंत पण जर तुमचं ॲडमिशन झालं नाही, म्हणजे PWDमधनं पण नाही झालं,
तर मग काय होईल, मग तो नेक्स्ट प्रेफरन्स जो काही तुमच्या कॉलेजचा असेल, प्रेफरन्स नंबर आता इथे आपण 3 बघतोय, मग इथे देखील सेम प्रोसेस केली जाते. परत एकदा तुमचं ओपन कॅटेगरीतनं चेक केलं जातं, मग उरलेली कास्टमधनं चेक केलं जातं आणि बाकीच्या कॅटेगरीतनं चेक केलं जातं. झालं तर ठीक, नाही तर मग परत एकदा प्रेफरन्स नंबर 4वरती जातं आणि सेम प्रोसेस कॅरी फॉरवर्ड होत जाते. मग आता जर असं असेल की तुम्हाला OBC कॅटेगरी असताना किंवा तुम्ही रिझर्व्ड कॅटेगरीमध्ये असताना देखील ओपन कॅटेगरीची सीट नक्की अलॉट कशी झाली, तर याचा आन्सर असं आहे की जर तुम्ही प्रेफरन्स नंबर 2ला, प्रेफरन्स नंबर 1ला काहीच लागलं नाही, प्रेफरन्स नंबर 2ला ते चेक केलं त्यांनी ओपन कॅटेगरीतनं. पहिलं ओपन कॅटेगरीतनं जर तुम्हाला त्याचा कट ऑफ आहे 88% आणि जर तुम्हाला 90% असतील, मग ते ऑब्वियसली तुम्हाला ओपन कॅटेगरीमध्येच तुम्हाला ते अलॉट होऊन जाईल ना. मग ते पुढचे जी कास्टचे जे काही पर्सेंटेज आहेत किंवा बाकी PWD बाकी जे काही तुमच्या उरलेल्या कॅटेगरीज आहेत त्याचं चेक करायची तिथं वेळच येणार नाही, त्याच्या आधीच ते लॉक होऊन जाईल. आता इथंच जर तुमचं लॉक झालं, म्हणजे प्रेफरन्स नंबर 2लाच जर ते लॉक झालं, तर प्रेफरन्स नंबर 3 पण ते चेक करणार नाही, कारण प्रेफरन्स नंबर 3 हा ऑलरेडी तुमचा त्याच्या खालचा प्रेफरन्स आहे आणि वरच्या प्रेफरन्सलाच जर तुमची सीट अलॉट होत असेल तुम्हाला, तर मग ते खाली चेक करणारच नाही ना, गरजच नाही आहे. ते काय करतं, प्रेफरन्स नंबर 2मध्ये जेवढं पॉसिबल आहे तेवढं सगळं चेक करतं तुम्हाला अलॉट करण्यासाठी. नाही झालं तर मग ते प्रेफरन्स 3ला जाईल किंवा खाली प्रेफरन्स 4ला जाईल. जर तुम्हाला एवढे चांगले मार्क्स असतील की तुम्ही ओपन कॅटेगरीतनंच तिथे ॲडमिशन घेऊ शकत असाल, तर मग तुम्हाला तीच सीट अलॉट होईल. मग आता तुम्ही असं म्हणाल की मग प्रेफरन्स नंबर 2मध्ये तर नाही झालं, ठीक आहे, मग प्रेफरन्स नंबर 1मध्ये आम्हाला OBCमधनं किंवा PWDमधनं का नाही लागली सीट. आता जर प्रेफरन्स नंबर 1चा PWDचा कट ऑफ देखील ओपन कॅटेगरीपेक्षा जर जास्त असेल प्रेफरन्स नंबर 2पेक्षा, तर ऑब्वियसली तुम्हाला ते मिळूच शकत नाही. म्हणजे उदाहरणार्थ COEPचा PWDचा कट ऑफ जर 93% असेल आणि खालच्या ओपन कॅटेगरीचा कट ऑफ प्रेफरन्स नंबर 2चा 91% असेल, तर मग तुम्हाला ते PWDचं बेनिफिट पण प्रेफरन्स नंबर 1च्या कॉलेजमध्ये नाही मिळणार ना, प्रेफरन्स नंबर 2मध्येच मिळेल तुम्हाला. आणि प्रेफरन्स नंबर 2मध्ये देखील PWDचा कट ऑफ आहे खाली 83%, त्यामुळे तिथंपर्यंत जाण्याच्या आधीच तुम्हाला ही सीट अलॉट होऊन जाईल. आणि खाली गाणं चेक करणार ते, तर प्रेफरन्स नंबर 2 अलॉट झाल्यानंतर खाली जायची गरजच नाही आहे, तुम्हाला हाच प्रेफरन्स हवा होता आणि याच प्रेफरन्सचं तुम्हाला ते कॉलेज अलॉट झाले. या व्यतिरिक्त नक्की कुठल्या कॉलेज जर तुम्ही असं म्हणाले की PWD ऑर्फन आहे, तुम्ही बरेच आहेत, तर मग तुमचा तो प्रेफरन्स नक्की होतो कसा, तर यासाठी आपण इथे खाली जे इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे तिथं येऊया. आता इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये सीट अलॉटमेंट स्टेजेसमध्ये त्यांनी कम्प्लिटली सगळी प्रोसेस आधीच दिलेली आहे की नक्की सीट कशी अलॉट होते, काय होतं. यामध्ये त्यांनी क्लिअरली मेन्शन केलं आहे, जर तुम्ही EWS असाल किंवा कुठल्याही कॅटेगरीमध्ये असाल तरी तुम्हाला ती ओपन कॅटेगरीची सीट अलॉट होऊ शकते ऑन द बेसिस ऑफ इंटर AC मेरिट, म्हणजेच ओपन कॅटेगरीची जो मेरिट नंबर आहे त्यावरनं. आता जर EWSमधनं नाही झालं तर ओपनमध्ये होईल, ओपनमध्ये नाही झालं तर त्या कॉलेजचा जर EWSचा कट ऑफ कमी असेल तर EWSमधनं होईल. आता बाकी SBC या कॅटेगरीच्या स्टुडंट्सला पण फार कन्फ्युजन असतं. आता SBCचं बऱ्याच वेळा काय होतं की कॅटेगरीचा स्टुडंटच नसतो, मग ते जर नसेल तर मग SBCची सीट जी आहे ती OBC कॅटेगरीमधनं भरली जाते. आता तसं खाली बाकीचे मेन जे आहे ते मी तुम्हाला खालचं दाखवतो. तुमच्याकडे जर मल्टिपल कॅटेगरीज असतील, ठीक आहे, तर मग सगळ्यात आधी ते ओपन कॅटेगरीतनं चेक करेल, ओपन कॅटेगरीतनं चेक केल्यानंतर पुढे OBC वगैरे जे काही असाल तुम्ही त्यातनं चेक करेल. मग त्यानंतर जर तुम्ही ऑर्फनसुद्धा असाल तर मग ऑर्फनची सीट तुम्हाला पहिले अलॉट केली जाईल. मग त्यानंतर लेडीज जर ऑर्फनची मिळत नसेल तर मग लेडीजची जर तुमची काही कॅटेगरी असेल तर मग लेडीजमधनं केली जाईल, नसेल तर मग PWD केली जाईल, आणि PWD पण नसेल तर मग लास्टला तुम्हाला डिफेन्सची सीट ऑफर केली जाईल. तर अशा पद्धतीने तुमच्याकडे जेवढ्या सीट्स आहेत तेवढ्या सगळ्या सीट ते जेवढ्या पॉसिबिलिटीज आहेत तेवढं ते ट्राय करतं आणि त्या प्रेफरन्स नंबरचं कॉलेज तुम्हाला अलॉट करण्याचं ते अल्गोरिदम ट्राय करत असतं. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना फिमेलचा पण डाऊट आहे. जर फिमेल कॅन्डिडेट्स इफ सीट्स रिमेन वॅकंट आफ्टर अलॉटमेंट टू फिमेल कॅन्डिडेट्स ऑफ रिझर्व्ड क्लास categories or general categories, such seats shall be allotted to male candidates on the basis of belonging to respective reserved category or general category. याचा अर्थ काय, तर जर तुम्ही म्हणजे फिमेलची जर सीट वॅकंट राहिली तर ती सीट रिस्पेक्टिव्ह त्या कॅटेगरीमधल्या मेल स्टुडंटला अलॉट केली जाते. ती पण नसेल तर मग नंतर जनरल कॅटेगरीला ती अलॉट केली जाते. सेम फॉर ऑल कॅटेगरीज, अशी ही सगळी प्रोसेस आहे. त्यामुळे यामध्ये काही घाबरण्याचं कारण नाही आहे. जे काही तुम्हाला लागलं आहे ते बेस्ड ऑन तुमचं मेरिटच लागलं आहे. आणि जर ओपनचं लागलं आहे याचा अर्थ तो उलटं चांगलं आहे, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला कॅटेगरीचे बेनिफिट्स घेण्याची पण गरज पडली नाही. ठीक आहे. आता प्रश्न असा आहे की तुम्हाला फीसमध्ये काही प्रॉब्लेम येणार आहे का, तर फीजमध्ये तुम्हाला कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही.
जे काही तुमची कॅटेगरी असेल त्या कॅटेगरीची सीट जर त्या कॉलेजमध्ये अवेलेबल असेल आणि तिथं जर ते बेनिफिट असतील तर तुम्हाला कुठल्याही सीटमध्ये जरी तुमचं ॲडमिशन झालं असेल, मग ते ओपन असेल, लेडीज असेल, कशातनं जरी ॲडमिशन झालं तरी तुमची जी काही कॅटेगरी आहे, लोएस्ट कॅटेगरी म्हणजे आता समजा PWDला वेगळी फी आहे, OBCला वेगळी फी आहे, ज्या कॅटेगरीतनं तुम्हाला सगळ्यात कमी फी आहे तीच फी तुम्हाला कॉलेजमध्ये भरायची आहे. ओके, फीजमध्ये तुम्हाला काहीही प्रॉब्लेम होणार नाही. आता तुम्हाला एकदम मी इझी लँग्वेजमध्ये हे समजवलं आहे, तुम्हाला सगळ्यांना हे समजलंच असेल. जरी नसलं समजलं तरी परत एकदा मागे जाऊन हा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला हे कळून जाईल. आणि जर तुम्हाला ह्या सगळ्या अपडेट्स CET किंवा बाकी पुढे स्पॉट राऊंडच्या, इन्स्टिट्यूट लेवल राऊंडच्या या सगळ्या अपडेट्स जर तुम्हाला लवकरात लवकर जाणून घ्यायच्या असतील तर आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक आपण या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे तुम्हाला सगळी हवी तेवढी मदत मिळून जाईल. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.